आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आदिती तटकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून श्रीवर्धन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे बॅनर आणि बलून्स पाहून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल केली आहे. या कारणानं मंत्री आदिती तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हसळा शहरात आदिती तटकरे यांचं छायाचित्र असलेला फुगा आणि काही भागात बॅनर आढळून आल्यानं ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय झालं, मी आज काही माझ्या महत्त्वाच्या कामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी 193 श्रीवर्धन मतदारसंघ यांच्या इथे येत होतो. येत असताना मी बघितलं, ज्यावेळेला मी घोणसे घाट उतरलो त्यावेळेला उजव्या बाजूला माझे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे होर्डिंग्स तिथे बॅनर लावलेले होते. आम्ही त्याची व्हिडिओ केली आणि पुढे म्हसळ्या शहरामध्ये त्यांचे फुगवलेले फुगे वरती हवेमध्ये दिसत होते. याच्यामध्ये बघा, आचारसंहिता म्हणजे जी आदर्श आचारसंहिता आपल्याला निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे ह्याचा 100% भंग या उमेदवारांकडनं आणि ह्यांच्या पार्टीकडनं झालेला आहे. म्हणून मी ज्या वेळेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांना मी सांगितलं की ह्यांच्यावरती आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा आपण दाखल करावा. काही तास फक्त ह्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात बाकी राहिलेली आहे आणि याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी काय नक्की कारवाई करतात? नाही, काय झालं, मी ज्या वेळेला तिथे गेलो, बघा आपल्याला देखील कल्पना आहे, ते देखील माणसंच आहेत, आपण पण माणसंच आहोत. आणि आजच्या घडीला आज सर्व जी मतदान यंत्र आहेत ती केंद्रांमध्ये डिस्ट्रीब्युशनचं तिथे काम चालू आहे. ते चालू असताना त्यांचा वर्कलोड किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मला देखील त्यांचं समजत होतं, परंतु पोलीस प्रशासन तिथे DYSP स्वतः होत्या, पोलीस अधिकारी होते, स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही संपूर्ण पारदर्शक पद्धतीने केली जाईल. दुसरं आणखीन त्यांनी सांगितलं की हे जे आचारसंहितेचा भंग केल्याचं जे प्रकरण आहे ह्याच्यामध्ये आम्ही निश्चित आत्ताच्या आत्ता थोड्या वेळामध्ये आम्ही कार्यवाही करू.